आता दुसरं जे उपकरण आहे, की ज्यामध्ये शेडेड पोल मोटर वापरतात, ते आहे इलेक्ट्रिक हँड ड्रायर. हँड ड्रायर म्हणजे अनेक ठिकाणी मॉलमध्ये, स्वच्छतागृहामध्ये, मॉल, थिएटर्स या यांच्या स्वच्छतागृहामध्ये हात सुकवण्यासाठी इलेक्ट्रिकल हँड ड्रायर वापरतात. आता या ठिकाणी तुम्ही जर बघितलं असेल, तर फक्त त्या ड्रायरच्या खाली आपण हात धरला असता, तो ड्रायर चालू होतो आणि गरम हवा बाहेर पडते आणि त्या गरम हवेमुळे आपले हात सुकले जातात. तर हात आपण बरोबर त्या ड्रायर खाली नेल्यावर ड्रायर का चालू होतो? तर त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्या ठिकाणी प्रॉक्सिमिटी सेन्सर वापरलेला असतो. तो सेन्सर वापरल्यामुळं जेव्हा तुम्ही हात ड्रायर खाली धरता, तेव्हा तेव्हा तो प्रॉक्सिमिटी सेन्सरला अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळं मोटर चालू होऊन गरम हवा बाहेर पडते आणि तुमचे हात सुकले जातात. तर या ठिकाणी सुद्धा शेडेड पोल मोटर वापरलेली असते. आता ह्याचे भाग जर विचारले तर पॉवर सप्लाय हे जे आहे तो सगळ्या उपकरणांसाठी सारखाच आहे. त्यानंतर सर्किट बोर्ड यामध्ये हा वेगळा भाग आहे. सर्किट बोर्ड, हँड ड्रायर हीटर, फॅन हीटर असेंब्ली सह, म्हणजेच फॅनसुद्धा असतो आणि हीटरसुद्धा असतो आणि ते एका बंदिस्त जागेमध्ये किंवा भागामध्ये बसवलेले असतात. त्याच्यामध्ये आधी फॅन असतो आणि त्याच्या पुढं मोटर बसवलेली असते. आता हँड प्रॉक्सिमिटी सेन्सर हा ह्याच्यातला महत्त्वाचा भाग आहे. हँड प्रॉक्सिमिटी सेन्सर हा आउटलेटच्या जवळ बॉडीमध्ये बसवलेला असतो आणि याच्या शेजारी योग्य इन्सुलेशन वापरून इन्फ्रारेड लाईट बसवलेला असतो. आता याच्यामध्ये तुम्हाला फक्त ह्याच्या भागांची नावे व्यवस्थित तयार करा किंवा लक्षात ठेवा. त्याच्यानंतर हे माउंटिंग वगैरे काही विचारलं जाणार नाही आणि हे सर्किट डायग्रामसुद्धा शक्यता कमी आहे विचारली जाण्याची. त्याचं फक्त कार्य कसं करतं ते विचारलं जाण्याची शक्यता आहे हँड ड्रायरमध्ये. आणि ह्या दक्षता, हँड ड्रायरच्या दक्षता ह्या एकदा वाचून घ्या. ह्या सोप्या आहेत. 1.5 मीटर उंचीवर बसवावा, पाण्याच्या नळापासून सुरक्षित अंतरावर बसवावा, हँड ड्रायर पाणी टाकून स्वच्छ करू नये, 2 मिनिटापेक्षा जास्त वेळ चालू ठेवू नये, हँड ड्रायर सेन्सर स्वच्छ ठेवावा. तर ह्यातले हे 5ही तुम्हाला लक्षात ठेवायला सोपे आहेत. तर हे तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. बाकी घटकांची नावे ते तुम्हाला सांगितलेलं आहे. कार्य कसे चालते ते पण सांगितलेले आहे. दक्षता कोणत्या घ्याव्यात त्या पण सांगितल्या आहेत. IR LED म्हणजे काय? तर IR म्हणजे इन्फ्रारेड, त्याला म्हणायचं IR LED. आणि ह्या धड्याचं एवढंच करा. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त काही विचारलं जाईल असं मला वाटत नाही. तरी भागांची नावं, कार्य कसा करतो ते, आता ही भागांची नावं दिलेली आहेत रचनेमध्ये, ती तयार करून ठेवा आणि ह्या धड्याचा म्हणजे अभ्यास तुमचा पूर्ण होईल.